थँक्यू. जी मॅडम. थँक्यू. तांगडे बरं झालं रे बाबा कॉफी आणलीस ते. तुला सांगते मगापासूनच झापडे येत होते डोळ्यावर. हा आता जरा फ्रेश वाटेल. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे साई प्रसाद आला नाहीये का? अगं तो कामानिमित्त बाहेर गेलाय. तुला काही हवं होतं का? हो काम होतं पण ठीक आहे मी करीन मॅनेज. हा आज हे पण आले नाहीत अजून ना. पण तुला कारण माहितीच असेल ना. हा म्हणजे काल म्हणत होते शाळेत जायचंय म्हणून. ह्या वयात? अगं लेकीच्या शाळेत जायचंय म्हणाले. काय तरी उगाचच आपलं तुमचे विनोद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे जय कशी झाली मीटिंग? छान. रजनी मॅडम आलेले दिसत नाहीत अजून. नाही अजून कशी नाही आली? यायला हवी होती नाही. नाही काही दिवस त्या येणार नाहीयेत. का बरं नाहीये का तिला? नाही त्या ठीक आहेत पण अर्जंट एका टूर बरोबर त्यांना जायला लागणार आहे. उद्या निघतील त्याच्याच तयारी करता त्यांनी आज सुट्टी घेतली. वा मजा आहे रजनीची. टूरला एकदम एन्जॉय करेल ती. एन्जॉय करायला त्या पिकनिकला नाही जाणार आहेत टूर बरोबर जाणार आहेत. आणि जय सर त्यांनी काल दाभोळकर सरांबरोबर मीटिंग केलेली आहे. त्याचे डिटेल्सही तुम्हाला मेल केलेत. तेव्हा याच्या पुढच्या सगळ्या मीटिंग्स ह्या कंपल्सरी तुम्ही अटेंड करायच्या आहेत. टीम आहे ना तुमची. हो का? नक्की. नवरे ही फाईल तुमच्या हातात कुठे ठेवायची आहे का? म्हणजे ही फाईल काय मी नुसती हातात घेण्याकरता घेतलेली नाहीये. मला काही डिटेल्स चेक करायचेत. बापरे नवरे म्हणजे तुम्ही काम करणार? अगं बाई यांनी काम केलं तर मग आपण काय करणार? असं करू नका हो नवरे. म्हणजे मी काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? छे उलट तुम्ही काम करता म्हणून आम्हाला गप्पा तरी मारता येतात. हो ना ग नंदिनी? हो ग नवरे आज होतील ना फाईल चेक? नाही म्हणजे तुमच्यावर कामाचा ताण येणार असेल तर आम्हाला द्या आम्ही करतो. हो का? घ्या चेक करा. हा नंदिनी अगं तुला मेल चेक करायचेत ना? कुठला? हा 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 हो हो सॉरी हा नवरे म्हणजे एक महत्वाचं काम आत्ताच हिने मला आठवण करून दिलं. हो करायचंय. तिलोत्तमा मॅडम घ्या चेक करा. सॉरी म्हणजे माझं ऑलरेडी काम पेंडिंग आहे नाही तर मी केलं असतं नक्की. मला या आधीचीच कामं भरपूर आहेत. कळतंय मला. माझं काम मी स्वतः करू शकतो. तुम्हाला खूप कामं आहेत नाही का? आता गप्पा मारा मग बघू. जय सर आऊने तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय. दाभोळकर सर पण आहेत. अरे देवा. अरे जय काल मीटिंगला गेला नाहीस म्हणून ओरडणार नाहीत ना ते दाभोळकर? काय ग बाई? ए थांब 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 जय एक मिनिट. हा घे हा अंगारा आहे ना तो लावून जा. धर.
जयराम, मला काय वाटतं, तुझा जो काही नेमका प्रॉब्लेम आहे ना तो तू त्यांना सांग, हो की नाही अदिती? हो. हो, मी शांतपणे सगळं सांगेन त्यांना. देवा, त्रास नको रे बिचाऱ्याला. नंदिनी मॅडम, हा, खूप काम आहेत ना तुम्हाला? हा, हो हो हो, खूप काम आहेत. हो, ठीक आहे, मग या डेट्स आपण फायनल करूया. आऊ, मे कम इन? हा, ये जा ये. गुड मॉर्निंग आऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सॉरी सर, मी कालची मीटिंग अटेंड नाही करू शकलो. सर, ऍक्च्युली माझी दुसरी एक मीटिंग ऑलरेडी ठरली होती, त्यामुळे मला तिथे जाणं भाग होतं. मिस्टर जयराम खानोलकर, मी तुमच्यासाठी माझी मीटिंग नाही ना कॅन्सल करू शकत. तसंही तुम्ही आलात काय नाही आलात काही फरक पडत नाही. आणि मिस रजनीने उत्तम केलं प्रेझेंटेशन. शी इज व्हेरी एफिशियंट. नक्कीच सर, रजनीच्या कामाबद्दल वादच नाही. पण दाभोळकर साहेब, आमचा जय सुद्धा खूप एफिशियंट आहे, नाही का? नाही तर तुमच्यासारख्या क्लायंटला आमच्याकडे परत आणणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. देव मॅडम, आता सत्य सगळ्यांसमोर उघडं झालंच आहे, तर आता मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याकडे परत आलो ते केवळ माझ्या मुलीसाठी. अर्थात देव टूस बरोबर परत काम करण्याची इच्छा होतीच, पण त्यावेळी मिस रजनीने जे प्रेझेंटेशन दिलं ना ते फारच छान होतं. त्यामुळे मला देव टूस मध्ये झालेला आमूलाग्र बदल दिसून आला आणि मी लगेच हो म्हणालो. सर, तुम्ही कोणामुळे परत आलात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही परत आलात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हो ना? अगदी बरोबर. बरं जय, मी तुला आता इथे बोलवलं त्याच्यासाठी की काल तू दाभोळकर साहेबांच्या मीटिंगला गेला नाहीस, दुसऱ्या मीटिंगला गेलास. कारण ती मीटिंग आधी ठरलेली होती, त्यामुळे तसा डिसिजन तू घेतलास. तर मग मला आता सांग ना, ती मीटिंग कशी झाली? मीटिंग बरी झाली. मीटिंग बरी नाही झाली. बरी नाही झाली, चांगली नाही झाली. अहो, मीटिंग उत्तम झाली जय. त्या क्लायंटचा फोन आला होता मला. आपल्या देव टूसच्या प्रोग्रेसवर एकदम खुश आहेत ते. तुझं प्रेझेंटेशन खूप आवडलं त्यांना आणि फायनली त्यांनी आपल्याबरोबर पुन्हा बिझनेस करायचं ठरवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू अहो. दाभोळकर साहेब, तुमच्यासारखे अजूनही काही क्लायंट्स आहेत जे अनफॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षात देव टूर्स पासून दूर गेले होते. त्या सगळ्यांना पुन्हा
देवटूस कडे आणण्याचं काम मी जयवर सोपवलं आणि तो ते उत्तम प्रकारे करतोय. रिअली जय, आय एम प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅट्स. आणि बर का दाभोळकर साहेब, ह्या क्लायंटला जय एकटाच हँडल करत होता. जय, अविनाश पण खूप खुश आहे तुझ्यावर. त्याचा फोन आला होता, त्यांनी तुला अभिनंदन सांगितलंय. तो आला की प्रत्यक्ष बोलेलच तुझ्याशी. अहो, तुम्ही आणि अविनाश सरांनी माझ्यावर नेहमी विश्वास दाखवला म्हणून मी हे सगळं करू शकतो. आणि अजून बरंच काही मला करायचंय. ही तर फक्त सुरुवात आहे. आओ, येतो. सर, येतो. अरे बाबा, ए तांगडे, सांग ना आतमध्ये काय चाललंय. ते नवरे येतील आणि माराडावडा सुरू करतील. सांग लवकर. खूप रागवलेत का दाभोळकर सर? नाही म्हणजे तसं काय वाटलं नाही, पण जरा. अदिती, तू प्लीज तुझ्या पप्पांशी एकदा बोलशील का? नाही हा, या सगळ्यासाठी ती तिच्या नात्याचा वापर अजिबात करणार नाही. उगाच इतरांना बोलायची संधी. जयसर आले. अरे जय, काय झालं मीटिंग मध्ये? दाभोळकर सर चिडलेत का फार? नंदिनी मॅडम, तुमच्या अंगाऱ्याने जादू केली. अय्या, काय झालं? म्हणजे दाभोळकर सर माझ्यावर ओरडले नाहीत, पण काय? पण आऊंनी माझं कौतुक केलं. मी काल ज्या दुसऱ्या क्लायंटकडे गेलो होतो ते बहुतेक आपल्याबरोबर पुन्हा असोसिएट होतील. वाह, अभिनंदन जय. ए जय, मी एक काम करते, अंगाऱ्याची डबी ना तुझ्याजवळच देते. दिवसभर घेऊनच फिरत जा. म्हणजे सगळी कामं चांगली होतील. हे बरं आहे. म्हणजे सगळं क्रेडिट तुझ्या अंगाराला, त्याच्या मेहनतीचं काहीच नाही. नाही नाही, असं नाही ग. म्हणजे मेहनती बरोबर परमेश्वराची साथ पण हवीच ना, म्हणून म्हटलं. पण अभिनंदन आहे जयराम. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅट्स. जयराम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू आदिती मॅडम. जय सर, अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. ऍक्च्युली सगळ्यांनाच खूप थँक्यू. नंदिनी मॅडम, अंगाऱ्यानी काय होतं काय नाही मला माहित नाही, आपण तुमच्या शब्दांनी बळ नक्की वाढतं. तिलोत्तमा मॅडम, सारिका, जुई, आदिती मॅडम, रजनी, अरविंद काका, तुम्ही सगळ्यांनीच नेहमीच खूप सपोर्ट केलं. तुमच्या या सपोर्टमुळेच ना काम करण्याची एक वेगळी एनर्जी येते. त्यामुळे सगळ्यांना थँक्यू सो मच. फक्त थँक्यू म्हणून चालणार नाही हा, पार्टी सुद्धा द्यावी लागेल. हा हो, एक दिवस ठरवू आणि जेवायला जाऊ. येस. तांगडे, तू पण यायचंयस ना जेवायला? कारण तुझ्या कॉफीमुळे
हे सगळं काम करण्याची एनर्जी मिळते. बरं ऐक, त्या दिवशी डबा वगैरे आणू नको हा? जय सर, मग आता एक कडक कॉफी होऊन जाऊ दे माझ्या हातची. हो, मला प्यायचीच होती. थँक्यू. चल. हो हो, जा तुम्ही, आम्ही आपापल्या कामाला लागतो. चला 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 या सर. हो या. जय सर, घ्या कडक कॉफी. थँक्यू. कसे झाले? मशीनचीच आहे ना, पण तरी पण चांगली झाली. जय सर, कमी नाही ना झालं? नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. प्रेम प्रेम कमी नाही ना झालं? नाही म्हणजे आदिती मॅडमचं हे असं सगळं कळल्यावर त्यांच्यावरचं तुमचं प्रेम कमी नाही ना झालं? काय? नाही म्हणजे आदिती मॅडम, त्यांचं ते लग्न, त्यांचा तो नवरा. नाही मला काय वाटतं जय सर, तो जो कोणी माणूस असेल ना तो ना वाईटच असला पाहिजे. आदिती मॅडम इतक्या चांगल्या, त्यांच्याबरोबर असं वागणारा माणूस म्हणजे किती वाईट असला पाहिजे तुम्ही मला सांगा. नाही मला काय वाटतं माहिती का, तो जर माझ्या समोर असा आला ना तर त्याला मी ना, तर काय, तुझ्या समोर आला तर काय? मी दाखवीन माझा इंगा त्याला ना. असा इतक्या सोन्यासारख्या आदिती मॅडम त्यांच्या आयुष्याचं मात्र वाटोळं करून टाकलं त्या माणसानं. तर तो माणूस आहे ना त्याची ना त्याच्या तर तांगडे, राहू दे ना, सोड ना. त्या माणसाबद्दल आपण कशाला आत्ता बोलायचं? बरोबर आहे तुमचं, त्याच्याबद्दल आपण कशाला बोलायचं. मी काय म्हणतो जय सर, तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही बघताय ना आदिती मॅडमला तुमच्या आधाराची गरज आहे. हो मान्य आहे की त्यांचं लग्न झालंय, त्यांनी सगळं ना इसरायला पाहिजे. म्हणून सांगतो तुम्ही ना मागे हटू नका प्लीज. पण तांगडे, हां मला एक सांग, आदिती मॅडमच्या मनात जर अजूनही त्या माणसाबद्दल काही असेल तर? अरे बापरे, याचा विचारच नव्हता केला मी, पण तुम्ही केला विचार. वा जय सर. जय सर, मी काय म्हणतो, मी ना आदिती मॅडमच्या मनात काय चाललंय ना ते काढून घेतो. तुम्ही काय करा, अशी याने काहीतरी प्रेमाची जादूची कांडी अशी फिरवा आणि ना ते सगळं विसरायला पाहिजे आदिती मॅडम. म्हणजे सगळं मागचं भूतकाळ, त्याचा तो नवरा, सगळं विसरायला पाहिजे. ठीक आहे, निघू मी का? कॉफी संपली. देतो ना दुसरी. नाही नको, अजून बरंच काही बाकी आहे. जय सर, पण प्लीज तुम्ही प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर म्हणलेलेच आहे, वाळूचे कण रगडिता. तांगडे, येतो. बर. त्या वाईट माणसाचा पत्ता कट झाला की जय सर इन. गुड. आदिती, आज खूप पॉझिटिव्ह वाटतंय. तुला असं आनंदी बघून खरंच खूप बरं वाटतंय. आणि माझ्या या आनंदाचं कारण माझ्या समोर उभं आहे. हो, तू. आज आऊनच्या केबिन मध्ये जे काही झालं ना ते तुझ्यामुळे. जय, पण आज आऊनच्या केबिन मध्ये पप्पा सुद्धा होते ना? हो 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 हो, घाबरू नकोस लगेच. अशी आऊनच्या केबिन मध्ये जे काही झालं ते चांगलंच झालं. मी सांगतो, आज आऊ ना केबिन मध्ये बोलवून मला कालच्या मीटिंग बद्दल विचारतो.
कारण ते जे क्लायंट आहेत ते आता देव टूर्सशी पुन्हा असोसिएट व्हायला तयार झाले. मला खात्री होतीच असंच होईल. पण मला सांग, पप्पा काय म्हणाले? हा, जसं औंनी माझं कौतुक करायला सुरुवात केली तसं त्या सगळ्याची चिडचिड तुझ्या पप्पांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आणि मग हळू हळू ती चेहऱ्यावरची चिडचिड त्यांच्या ओठांवर आली. अरे ते तुझे पप्पा मला ऐकवत होते. मी देव टूर्स कडे आलो त्याचं कारण तुम्ही नाही, आऊ आणि रजनीने दिलेलं प्रेझेंटेशन. आणि हे सगळं ते बोलत असताना मला आज पहिल्यांदा त्यांचा राग नाही आला. मी हसत होतो. मी त्यांना म्हणालो, मिस्टर दाभोळकर तुम्ही परत आलात हे महत्वाचं.